सो हे सगळं माझं ब्रशचं कलेक्शन आहे. सो कधी कधी तुमचे हेअर ग्रे होतात, तर ते ग्रे जर का दिसत असतील स्क्रीनवर, तर ते हायलाइट करण्यासाठी हा मस्कारा यूज केला जातो. हा एक लिप क्रेयॉन आहे. हा वापरत नाही, पण घेऊन ठेवलाय कारण याचा शेड पिंक आहे आणि मी पिंक ऑब्सेस्ड गर्ल आहे. तुम्ही चबी असलात की तुम्हाला जरा या गोष्टींचं कडे लक्ष द्यावं लागतं. मी आधी फार कटिंग वाली मुलगी नव्हते, पण आता सध्या गरज आहे मला. ह्याच्यात च्युइंगम नाहीये, ह्याच्यामध्ये इयरबड्स ठेवलेत मी. हे संपत आलंय, म्हणजे ऑलमोस्ट संपलेलं आहे, पण मी फेकलं नाहीये कारण त्याच्यात थोडंसं आहे ना, तर ते मूड आला की मी काढून 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 वापरते, पण मी ते ठेवलंय. हे क्यूट आहे खूप. खूप लोकांना क्युरिओसिटी असते, काय ठेवतेस ह्याच्यात, काय ठेवतेस ह्याच्यात. दाखवते. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. आपण आज आलो आहोत लक्ष्मी निवासच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहे सगळ्यांची लाडकी आणि गोड अभिनेत्री जान्हवी. कशी आहेस? मी मस्त आहे, खूप छान आहे. तू कशी आहेस? मस्त. कशी शूटिंग चालू आहे? खूप हेक्टिक सुरू आहे, कारण जान्हवी पुन्हा तिच्या ओजी लक्ष्मी निवासमध्ये आली आहे. तर बॅक टू बॅक सीन्स आहेत, पण ॲक्च्युली सीन्स करायला आम्हाला मज्जा येते आणि जितकं सीन करायला आम्हाला मज्जा येते ना, तेवढीच प्रेक्षकांना ते सीन्स बघायलाही मज्जा येणार आहे. एवढं हेक्टिक शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये स्किन केअर कसं करतेस तू तुझं? स्किन केअर जे माझं इतके वर्षानुवर्ष मी जे फॉलो करत आले ते, आणि ऑफकोर्स स्किन केअर जर नाही केलं तर तुम्ही स्क्रीनवर छान नाही दिसणार. सो त्या बाबतीत मी हयगय करत नाही. मी कितीही उशीर झाला, काहीही झालं, रात्री पॅकअप कितीही लेट झालं, तरी स्किन केअर माझं मी जे आहे ते फॉलो करतेच करते. स्क्रीनवर आम्ही तुझा लुक बघतो, एवढा सटेल, एवढा छान असतं. तर तुझं मेकअपबद्दल काय सिक्रेट आहे? आम्हाला तुझ्या मेकअप बॅगबद्दल जाणून घ्यायचं. मी खरं सांगू का, मी मेकअप हा एक असा विषय आहे की मी खूप एक्सप्लोर करत असते त्याच्यासाठी. खूप गोष्टी, खूप व्हिडिओज, इंस्टाग्रामवर रील्स बघत असते की ज्याच्याने तुम्ही अजून ऑफकोर्स तुम्ही नॅचरली खूप छान दिसता. मेकअप ही अशी गोष्ट आहे जी तुमची नॅचरल ब्युटी थोडी एनहान्स करून अजून जास्त छान तुम्हाला दाखवते. आणि ऑफकोर्स तुम्ही जर का ह्या क्षेत्रात काम करत असाल तर मेकअप हा तुम्हाला यायलाच हवा. तर तुझ्या मेकअप बॅगबद्दल आता जाणून घ्यायचं. मेकअप बॅगमध्ये काय काय आहे तुझ्या? माझी मेकअप बॅग ही जस्ट मी वॅनिटी घेतली आहे. ह्याच्या आधी मी असे पाउचेस, मला जसं मी म्हटलं की जसं मला मेकअपबद्दलच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतं, तसंच ह्या जे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, पाउचेस असतात, व्हॅनिटीज असतात, ह्या पण मला असं ह्याचं कलेक्शन करायला किंवा घ्यायला खूप आवडतात. म्हणजे त्या बाबतीत जराशी उधळी आहे मी, आणि तुम्ही प्लीज असं करू नका, पण मला आवड आहे म्हणून मी करते. सो सध्या मी व्हॅनिटीवर शिफ्ट झाली आहे. म्हणजे आधी मी व्हॅनिटीवर होते, मग हे माझं सुरू असतं की काही दिवस व्हॅनिटी आणा, मग नको आता व्हॅनिटी कॅरी करायचा कंटाळा आला आहे, मग सगळं पाऊचमध्ये टाका, तो पाऊच एकदाच बॅगमध्ये टाका, मग घेऊन या. मग नाही, आता खूप पाउचेस झाले, आता परत व्हॅनिटीकडे वळूया. सो हे मी शफल असं करत असते. सो ॲज ऑफ नाव माझ्याकडे माझी ही व्हॅनिटी आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. काही गोष्टी यूज होतात, काही गोष्टी जस्ट ठेवल्या आहेत. त्याचं कारण हे की कधीही सांगितलं जातं की खूप पुढचंही आम्ही कधी कधी शूट करतो, तर मग अचानक तुमच्यावर हा बॉम्ब पडतो की जरा वेगळा लुक करायचा आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही प्रिपेअर्ड असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी ती रिस्क घेत नाही. माझं असं की थोडं वजन झालं चालेल, शूटिंगला जायला थोडं ते घेऊन जाताना त्रास झाला चालेल, पण असं नको व्हायला की आपल्याकडे काही नाही आहे. आणि जसं मी तुला सांगितलं की माझा मेकअप मी स्वतःच करते, सो त्या गोष्टींसाठी मी प्रिपेअर्ड असते. तर आता माझ्याकडे ही व्हॅनिटी आहे आणि हिच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. काय काय आहे बघायचं आहे आम्हाला. येस शुअर. तुमचा कॅमेरा इथे जर का पॅन झाला, आय शॅडो पॅलेट आहे. सो ज्या मी वापरते आणि ज्या वापरून मी जान्हवीचा मेकअप करते, ही छोटी, ही शक्यतो पाऊचमध्ये असते माझ्या. ही माझी दुसरी पॅलेट आहे. सध्या म्हणजे गेले कैक महिने मी याच पॅलेटमधल्या शॅडोज वापरतात. म्हणजे आता मी त्या ओपन करून दाखवल्या तुम्हाला कळेल की मी त्या किती वापरल्या आहेत. ह्या तर दोन ऑलमोस्ट, कारण हेच माझे रोजचे शेड आहेत. म्हणजे कितीही काहीही असलं तरी मला सटल ठेवायला किंवा खूप असे
शिमरी आणि असे आईज नाही आवडत. मला जितके सटल ठेवता येतात. आणि जान्हवीच्या कॅरेक्टरसाठी पण जान्हवी ग्लॅम आहे, पण तिचा मेकअप खूप जास्त ओव्हर असा नाही आहे, थोडा माइल्ड. म्हणजे जसे सीन्स असतात त्या सीन्सच्या हिशोबाने मी मेकअप करायचा प्रयत्न करते. कधी कधी तो प्रेक्षकांना जास्त वाटतो, पण त्याच्यासाठी मी नाही काही करू शकत, काम आहे. आणि ही जसं मी म्हटलं की आमच्याकडे कधीही काही अचानक सांगण्यात येतं आम्हाला की अरे आज तुम्हाला असा असा सीन आहे आणि तुम्हाला छान रेडी व्हायचं आहे. सो ही शॅडो पॅलेट मी त्याच्यासाठी ठेवली आहे आणि ह्याच्यात खूप छान असे शेड्स आहेत जे वापरून मी जान्हवीचा मेकअप करते. हे कन्सिलर आहे. हे शक्यतो मी लाईट कन्सिलर एक यूज करते कारण तुमचे मला डार्क सर्कल्स आहेत ऑफकोर्स, तर आणि ते सांगायला मला अजिबात काही वाटत नाही आहे. मला डार्क सर्कल्स आहेत. सो शक्यतो जर का तुम्हाला डार्क सर्कल्स असले तर तुम्ही एक शेड लाईट स्किन म्हणजे तुमचं जे कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यापेक्षा एक शेड लाईट तुम्ही कन्सिलर हे यूज करायला हवं. पण तरीही मी माझ्या स्किन टोनला मॅच होईल असं एक कन्सिलर ठेवलेलं आहे जे कधीतरी मला यूज होतं. सो जस्ट फॉर सेफ्टी की असायला हवं म्हणून मी हे पण ठेवून दिलं आहे. सो हे सगळं माझं ब्रशचं कलेक्शन आहे. इथे सगळे माझे ब्रशेस आहेत आणि हे मला जिथे जेव्हा केव्हा मी शॉपिंगला जाते, मला काही आवडलं तर मी घेते. काही एक अख्खा ब्रशचा सेट आहे जो मी घरीच ठेवला आहे कारण माझं सध्या असं वाटतं की चला ह्याच्यावर काम सुरू आहे आपलं, तर हे छान अजून वापरू शकतो. म्हणजे असं होतं की नवीन घ्यायची आवड आहे पण जे आधीपासून आहे ते पण टाकावंसं वाटत नाही, त्यामुळे असायला पण हवं स्टॉकमध्ये आणि हे पण असू द्या अशी मी आहे. आणि ह्या सगळ्या माझ्या लिप लायनर्स आहेत हे. सो प्रत्येक शेडसाठी म्हणजे आता तुम्ही जेव्हा माझं लिपस्टिकचं कलेक्शन बघाल त्याच्यानंतर तुम्हाला असं कळेल की एवढे लिप लायनर्स का आहेत माझ्याकडे. सो हे काही न्यूड, पिंक, ब्राऊन सगळ्याच रंगाचे लिप लायनर्स मी ठेवले आहेत कारण जान्हवीचं कॅरेक्टरही तसं आहे. आणि आत्ता मुळात म्हणजे आत्ता जो आमचा ट्रॅक सुरू आहे त्याच्या आधी जेव्हा तनू म्हणून होती तेव्हा फार कमी मेकअप होतं, तेव्हा हे एवढं सामान नाही लागायचं. तेव्हा एकच पाऊच होता माझ्याकडे ज्याच्यात मी सगळं घेऊन यायचे. पण आता पुन्हा जुनी जान्हवी तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी हा सगळा खटाटू. हे हा हेअर मस्कारा आहे. सो कधी कधी तुमचे हेअर ग्रे होतात तर ते ग्रे जर का दिसत असतील स्क्रीनवर तर ते हायलाईट करण्यासाठी हा मस्कारा यूज केला जातो. हा फार मी यूज केलेला नाही आहे पण तरीही फ्युचरमध्ये जर का आलीच वेळ तर आपल्याकडे असायला हवा म्हणून हा. हे काजळ असंच असायला हवं. एक आहे पाऊचमध्ये जो पाऊच मी सेटवर कॅरी करते, पण एक व्हॅनिटीतही असायला हवं म्हणून हे काजळ. आणि हे ब्राऊन काजळ आहे. ब्राऊन काजळचे 2 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. सो मला ब्राऊन काजळही कधी कधी लावायला आवडतं. अगेन जसा लुक असेल त्या हिशोबाने. सो हे त्याच्यासाठी आहे. आता हे फेस रेझर आहे. तुम्हाला नेहमी म्हणजे स्पेशली आर्टिस्ट जे आहोत आम्ही त्यांना रोज पार्लरला जा, आयब्रोज करा नाही जमत. सो त्यासाठी हे ठेवलेलं आहे. म्हणजे जर का कधी आयब्रो वाढलेले असतील किंवा इथे छोटे छोटे केस आलेले असतील तर ते काढायसाठी हे फेस रेझर खूप महत्त्वाचं आहे आणि कामाचं आहे म्हणून हेही माझ्या व्हॅनिटीमध्ये मी ठेवते. हा एक लिप क्रेयॉन आहे. हा वापरत नाही पण घेऊन ठेवला आहे कारण याचा शेड पिंक आहे आणि मी पिंक ऑब्सेस्ड गर्ल आहे, त्यामुळे हा आहे. वापरेन केव्हा माहीत नाही पण आहे. सो येस, आता आपण माझ्या बेसकडे वळूया. कलर करेक्टर आहे. कन्सिलर बरोबर हे यूज होतं पण ना हे सारखं स्पिल होतं. म्हणजे मी ह्याची कॅप कितीही घट्ट लावली, कितीही काहीही केलं तरी खरं तरी ह्या कलर करेक्टरने माझे बरेच पाउचेस खराब केलेत म्हणून मी त्याच्यासाठी एक वेगळा कप्पा ठेवलेला आहे ज्याच्यात मी काहीही ठेवलेलं नाही आहे. सो हे कलर करेक्टर आहे. हे आणि मी कन्सिलर लावून माझे अंडर आईज कवर करते. आता हे माझे हे इल्युमिनेटर आहे. छान असा ग्लोई तुमचा बेस दिसावा म्हणून. अगेन कन्सिलर हे जे मी लाईट कन्सिलर म्हणाली होते ते हे मी यूज करते. आणि बाकी सगळे माझे बेस आहेत हे सगळेच मी वापरत नाही.
पण जर का कधी फंक्शन असेल काही, जसं मी म्हटलं तसं, तर त्याच्यासाठी हे यूज होतात. सो हे सगळे मी बेस घेऊन ठेवले आहेत. हे बेस आहेत. प्लीज असं वाटत असेल हे सगळे वापरतेही, पण नाही. ठराविक सध्या जान्हवीच्या कॅरेक्टरसाठी हे 2च वापरले जातात, तेही अगदी एक थेंब, कारण हे खूप एक्सपेन्सिव्ह पण आहेत, त्यामुळे जरा पुरवून वापरावे लागतात. माझ्याकडे बऱ्याच लिपस्टिक आहेत आणि ॲज आय सेड मी पिंक ऑब्सेस्ड मुलगी आहे. मला पिंक हा रंग प्रचंड आवडतो. सो माझ्याकडे लिपस्टिकचे शेड्सही तुम्हाला पिंकच दिसतील. पिंक हा लिप बाम ऑफकोर्स एक ह्याच्यात असतो जो मी काढून ठेवला आहे, आणि एक व्हॅनिटीत असतो. अगेन पिंक. आणि बाय द वे तुमच्या चॅनलचं नावही मज्जा पिंक आहे. सो प्लीज तुम्ही या इंटरव्ह्यूलाही तसंच नाव द्या. आणि पिंकमध्ये तुम्हाला वेगळे वेगळे शेड्स दिसतील. आता ह्या प्रत्येक शेडचं मी नाव सांगत नाही, जे जे आवडतात त्यांचं सांगते. ऑफकोर्स ही मॅक मेहर आहे, जी सगळ्याच मुलींना माहिती आहे आणि सगळ्याच मुली ह्या लिपस्टिकच्या प्रेमात आहेत. ही एक आहे नायकाची गेम ऑन. बरं, यातल्या वापरलेल्या काही नाहीच आहेत, पण त्या आहे. पिंक ही थोडीशी ब्राउनिश आहे ऑफकोर्स, म्हणजे पिंक ब्राऊन टाईप. माझ्याकडे हाच शेड तुम्हाला सगळ्यात जास्त बघायला मिळेल. इवन मी हा जो लिप बाम आहे हा पण जर का मी तुम्हाला दाखवला तर हा नंतर हा टेंट जो देतो तो पिंकच येतो. सो मी खूप पिंक ऑब्सेस्ड गर्ल आहे. इवन माझे ग्लॉजेस पण त्याच फॅमिलीशी रिलेटेड असतात, पिंक फॅमिलीशी. सो ही एक मस्त लिपस्टिक आहे जी मला खूप आवडते आणि जी मी जपून वापरते. ही शार्लेटची आहे. सो ही मी घेऊन ठेवली आहे. अगेन पिंक नाही पण पिंकवाल्या फॅमिलीतली. सेम शेडच्या बऱ्याच लिपस्टिक आहेत माझ्याकडे. सो माझा ग्लॉस पण पिंक. सो सगळे पिंक आहेत आणि या म्हणजे बरंच लिपस्टिकचं कलेक्शन आहे आणि मला आवडतं कलेक्शन करायला. या वापरल्या कधी कधी जातात पण तरीही मी ठेवते. आता हा कॉम्पॅक्ट आणि हा जो बेस आहे हा मी नेक मॅच करायसाठी लावते. कारण कधी कधी असं होतं की अरे चेहऱ्यावर खूप मेकअप पण गळा तुमचा काहीतरी किंवा मान तुमची काहीतरी विचित्र दिसते, मग ते खूप लाईट्समध्ये आणि कॅमेऱ्यावर ना ते खूप पटकन दिसून येतं. सो ते मॅच करण्यासाठी मी हे कुशन फाउंडेशन आणि हे कॉम्पॅक्ट मी त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. सो हे मी त्याच्यासाठी वापरते. ही माझी लूज पावडर आहे जी मी मेकअप सेट करताना वापरते आणि त्याच्यानंतर टचअपसाठी जी आहे ती या पाऊचमध्ये आहे. ही कॉन्टोर स्टिक आहे माझी, ज्याने छान अशी शार्प कटिंग येतात. तुम्ही चवी असलात की तुम्हाला जरा या गोष्टींचं कडे लक्ष द्यावं लागतं. मी आधी फार कटिंगवाली मुलगी नव्हते, पण आता सध्या गरज आहे मला. सो त्यामुळे हे कटिंग बेस जो आम्ही म्हणतो तो. हे लिक्विड ब्लश आहे पिंक. हे मी रोज वापरते आणि हे माझं खूप 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 फेवरेट आहे. म्हणजे मी शिफ्टच होऊ शकत नाही या प्रॉडक्टवरून. पण तरीही एक स्टिकवालं सुद्धा मी ठेवलं आहे. हे क्रीम ब्लश आहे पिंक. तुमचा अख्खा इंटरव्ह्यू पिंकने होणार आहे. माझं हे पाऊच सुद्धा पिंक आहे. आधीपासूनच पिंक ऑब्सेस्ड होतेस? आधीपासून मी आजही आहे. मला पिंक हा रंग, माझ्याकडे घरी सुद्धा पिंक कलरचे कपडे खूप मिळतील, इतका मला पिंक हा कलर आवडतो. सो ह्या सेक्शनमध्ये हे मिल्क क्रीम म्हणजे हे मॉइश्चरायझर पण आहे, प्रायमर पण आहे आणि इलिमिनेटर पण आहे. म्हणजे ह्याच्याने थोडं हे अगदी सगळ्यात सुरुवातीला मेकअप करायच्या आधी, आणि माझी सुपर ड्राय स्किन आहे, मी घरून स्किन केअर करून येते पण ते तिथून इथे येईपर्यंतच पुन्हा ते ॲब्झॉर्ब झालेलं असतं, गेलेलं असतं, माझ्या स्कार्फला लागलेलं असतं. सो इथे येऊन पुन्हा जरा स्किन मॉइश्चराईज करण्यासाठी मी हे वापरते. कारण जसं मी म्हटलं 12 तास मेकअप कितीही खूप एक्सपेन्सिव्ह, खूप चांगले प्रोडक्ट्स, कितीही चांगले प्रोडक्ट्स तुम्ही वापरले तरीही जेव्हा तुम्ही आउटडोअर शूटला जाता किंवा
जिथे AC नाही आहे. फॉर एक्झाम्पल आमच्या सेटवर AC आहे, पण एका रूममध्ये जिथे आम्ही सीन नसेल तर आम्ही बसायला जातो. पण जेव्हा सगळ्या लाईट्स ऑन होतात तेव्हा तो AC सुद्धा काही काम करत नाही आणि तुमचा हळूहळू मेकअप मेल्ट व्हायला लागतो. आणि त्यात मला ड्राय स्किन असल्यामुळे मला सतत माझी स्किन मॉइश्चराईज करणं हे फार गरजेचं आहे, म्हणून मी सध्या तरी हे वापरते. पण याआधी मी एम्ब्रॉयलिस वापरलेलं आहे, जे खूप छान आहे. प्लीज तुम्हीसुद्धा ट्राय करा. ही हँड क्रीम आहे. ड्राय स्किन असल्यामुळे सतत हाताला सुद्धा ते मॉइश्चरायझर असावं किंवा मॉइश्चर मिळावं म्हणून ही हँड क्रीम आहे. ह्या कप्प्यामध्ये हे काही नाही, मी जस्ट फॅन माझा जुनावाला बिघडला म्हणून हा नवीन फॅन मी घेतला आहे. तर त्याचं चार्जरची जी कॉर्ड आहे ती ह्याच्यात होती आणि ह्याच्यात च्युइंगम नाही आहे. ह्याच्यामध्ये इयरबड्स ठेवलेत मी, कारण जे काजळाचं स्मज येतं किंवा डोळे खालून जे काळे होतात ते क्लीन करण्यासाठी इयरबड्सची गरज असते, म्हणून हे इथे हा कप्पा फक्त ह्याच्यात हे शार्पनर आहे, जे लिप लायनर काजळ शार्प करण्यासाठी. हे कटिंग पावडर कटिंग आहे. ह्याच्यात जे नवीनवालं आहे ते मी या पाऊचमध्ये ठेवलं आहे. हे संपत आलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट संपलेलं आहे, पण मी फेकलं नाही आहे, कारण त्याच्यात थोडंसं आहे ना, तर ते मूड आला की मी काढून 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 वापरते, पण मी ते ठेवलं आहे. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, पण हे पूर्णपणे ब्रोक झालेलं आहे, पण तरीही मी फेकलेलं नाही आहे. आणि मी हेच हायलायटर गेले कैक दिवस वापरते, कारण हे मी नवीन घेतलं आणि घेतल्यानंतर 2 दिवसात हे माझ्याच चुकीमुळे माझ्याच हातून पडलं आणि तुटलं. पण ठीक आहे, तुटलं तरी आपण पैसे खर्च केलेत, आपण हे वापरायला हवं आणि असं वापरून मी हे संपवणार आहे. आणि जोपर्यंत हे संपणार नाही तोपर्यंत मी नवीन घेणार नाही आहे. हे आयब्रो फिलर आहे. हे पावडर आणि हे क्रीम बेस. सो ह्याच्याने आयब्रोज मी करते. अगेन ब्लश पिंक. हे घेऊन ठेवलं होतं असंच, तर ते खूप जुनं आहे. खरं तर अजून एक्सपायर झालेलं नाही आहे, पण जुनं आहे. वापरत नाही, पण फेकायची इच्छा नाही होत. सो जस्ट असं असावं, छान दिसतं, ठेवून देऊयात, भरलेली पाहिजे व्हॅनिटी, म्हणून मी ते ठेवलंय. सो अशा प्रकारे माझी ही व्हॅनिटी तर मी तुम्हाला दाखवली. हे माझे सेटिंग स्प्रे आहेत, मेकअप सेटिंग स्प्रे आहेत. एक लॉरियलचं आहे आणि एक हे शार्लेटचं आहे. हे 2 मी वापरते. जर का आउटडोर शूट असेल, उन्हात शूट असेल तर हे, जर का इनडोअर शूट असेल तर हे, म्हणून 2. हे हेअरसाठी आहे, हेअर स्ट्रेट करावे लागतात, त्यासाठी हे हिट प्रोटेक्शन हेअर मिस्ट असं आहे. हे झालंय. आणि हा माझा सेटवरचा पाऊच. मला अशा फरी क्यूट गोष्टी खूप आवडतात. ते थोडंसं असं आता मिळलंय, पण मला शूटिंगमुळे वेळच मिळत नाही आहे. हे माझं सेटवरचं कॉम्पॅक्ट, जे मी सध्या सेटवर वापरते. हे क्यूट आहे खूप. खूप लोकांना क्युरिओसिटी असते, काय ठेवतेस ह्याच्यात, काय ठेवतेस ह्याच्यात, दाखवते. ह्याच्यात आहे माझं ब्युटी ब्लेंडर, त्याच्यानेच मी बेस करते, मेकअप करते. आणि मग हे मी सेटवरही लाईन्स येतात तेव्हा टचअप करण्यासाठी हे ब्लेंडर हवं असतं. मग ते असंच पाऊचमध्ये टाकलं की ते कुठेतरी जातं. मग त्याला कधी कधी काजळचं जर झाकण ओपन असेल तर ते काजळ लागायचे चान्सेस असतात, त्यामुळे मी ती रिस्क घेत नाही, म्हणून मी खास त्याच्यासाठी हे मागवलंय. डेफिनेटली आमच्या मज्जा पिंकच्या ऑडियन्सला क्युरिओसिटी असेल की ते कुठून घेतलंय, तर ते सुद्धा सांग की ते कुठून. हे तुम्हाला नायकावर इझिली मिळेल. हे PACचं आहे, नायकावर तुम्हाला कुठेही मिळेल. हां, ह्याच्यात च्युइंगमच आहेत. मी आहे थोडीशी माझ्या पाऊचमध्ये मिंट, च्युइंगम, अजून पण काय काय निघणार आहे, पण हे फॉर शुअर ह्याच्यात च्युइंगमच आहे जे मी खाते. अगेन एक त्याच्यात आहे, एक ह्याच्यात असायलाच हवं. हा ग्लॉस आहे जो मी लिपस्टिकवर लावते. काजळ, लिप लायनर तिथे खूप आहेत, पण पाऊचमध्ये राहण्यासाठी हे आणि आता हे ऑलमोस्ट छोटू केलंय मी. हे एकदम संपत आलं का मग मी त्यातलं काढेन. जान्हवीचं टिकलीचं पाकिट,
जी टिकली जान्हवी यूज करते. कटिंग, पावडर कटिंग हे पण मी संपवलं आहे, पण जसं ते ठेवलं आहे तसं हे पण अगदी तेवढं संपत आलं की मी ठेवणार आणि मग मी नवीन घेणार. हे पण लिपस्टिक आहे, लिपस्टिक ग्लॉस आहे हा. सो हा पण खूप छान आहे, हाही तुम्ही लिपस्टिकवर लावू शकता. सो मी कधी हा मूड होईल म्हणण्यापेक्षा टचअप करताना किती वेळ आहे आपल्याला, घाई करायचं असेल तर पटकन जे हाताला लागेल ते घ्या आणि करा. ब्लश पिंक. इवन काजळ पेन्सिल सुद्धा पिंक आहे तुझी. अरे अभी तो तुम लोगों को और माझा पावडर पफ. आम्हाला खूप रडायचे सीन्स असतात. 2 वेळा खरं रडल्यानंतर इमोशनल होऊन तिसऱ्यांदा डोळ्यातून नाही येत पाणी. ते पाणी आणण्यासाठी तुपांजनची गरज असते आणि त्यासाठी हे तुपांजन मी ठेवून देते स्वतःजवळ. म्हणजे हे मी माझं पर्सनल घेऊन ठेवलं, मेकअप दादांकडे असतं, पण मला असं वाटतं की आपल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात. हा मस्कारा सेटवर यूज करण्यासाठी. सो तो अगेन हे माउथ स्प्रे. सो च्युइंगम आणि हे असतंच. त्या व्यतिरिक्त माझा घसा सध्या जरा मला खूप त्रास देतोय, म्हणून कंठिका ज्या मी ठेवते, म्हणजे असतातच, मला सवय आहे. विक्स इनहेलर मी आता मी ब्रशेस दाखवते. अजून एक लिपस्टिक आहे, सॉरी 2 लिपस्टिक आहेत. सध्या ही लिपस्टिक यूज करते मी, पण हा पण एक न्यूड शेड आहे. सो ह्या 2 लिपस्टिक न्यूड, डिपेंड जी आवडेल ती. एक असं हे क्यूट छोटूसं आहे. हे ऑलमोस्ट मी हे संपलं आहे, पण मला नाही माहीत, मला हे नाही टाकावं असं वाटत. हे मला टीरावाल्यांनी कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून दिलं होतं. बरं हे ह्याला झाली आहेत तरी 1-1.5 वर्ष होऊन गेलं या प्रोडक्टला, पण मला हे टाकावं असं नाही वाटत. हे छान दिसतं म्हणून मी ठेवून दिलं असं. आता माझे ब्रशेस जे मी सेटवर वापरते. हा पावडर ब्रश, हा कटिंग ब्रश, हा ब्लश ऑनचा ब्रश, हा लाईन्स काढायचा ब्रश आणि हा आवडला होता, हा काबुकी ब्रश आहे. सो कधी हा ब्रश नाही यूज केला तर हा ब्रश यूज करते, जस्ट असं करायला उगाचच. पण हा पिंक होता म्हणून घेतला. येस. आणि हे एक मिनी परफ्यूमची बॉटल आहे. बाहेर आउटडोर शूट करत असाल, इथे यायला मिळत नाही मेकअप रूममध्ये, मग परफ्यूम सगळ्या बॉटल्स बॅगमध्ये असतात. सो तिथे यूज काहीतरी करायला असावं म्हणून मग ही एक मिनी परफ्यूमची बॉटल ठेवली. हा अजून एक लिपस्टिक, ही पण पिंकच असेल. आणि इवन माझं पाऊच पण पिंक आहे. एव्हरीथिंग इज पिंक. पिंक, येस, बिकॉज आय लव्ह पिंक. आणि म्हणून मी माझ्या पिंकवाल्यांना हा इंटरव्ह्यू दिला. सो अशी होती माझी व्हॅनिटी आणि असा होता माझा मेकअप पाऊच. आय नो हा इंटरव्ह्यू खूप लेंदी होणार आहे, बट आय होप तुम्हा सगळ्यांना आवडेल. आणि प्लीज नेगेटिव्ह कॉमेंट करू नका. नाईस करणार. येस. थँक्यू सो मच. थँक्यू.